नमस्कार मंडळी, आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करू शकते अशा चर्चेवर सविस्तर माहिती समजून घेणार आहोत। विशेषतः दुहेरी लाभ घेणाऱ्या शेतकरी कुटुंबावर कारवाई होणार का, कोणाचा हप्ता बंद होऊ शकतो, याचा परिणाम नमो शेतकरी योजनेवरही होणार का, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पीएम किसानच्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही हप्ता मिळत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत। यालाच दुहेरी लाभ असं म्हटलं जातं। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार केंद्र सरकारने अशा दुहेरी लाभधारकांना रोखण्यासाठी हालचालींना गती दिली आहे। पुढील काळात याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया दुहेरी लाभाची मूळ समस्या काय। 2019 मध्ये ही योजना सुरू झाली तेव्हा कुटुंब हा मुख्य आधार होता। एक कुटुंब बरोबर एक लाभ। पण प्रत्यक्षात काय झाले, पतीच्या नावावर शेती असेल, पत्नीच्या नावावरही जमीन असेल आणि दोघांनीही अर्ज केल्यामुळे दोघेही पात्र ठरले। यामुळे एका कुटुंबाला 6,000 ऐवजी 12,000 मिळत होते। मित्रांनो, केंद्राला हा घोळ आधी कळला नव्हता का? कळला होता, पण उपाय नव्हता। यानंतर सरकारने एक युक्ती केली, संपूर्ण रेशन कार्ड डेटा तपासण्याचा आदेश दिला। हा डेटा पीएम किसान डेटाबेसची लिंक करून तपासणी केली। यातून दुहेरी लाभधारकांची संख्या समोर आली आहे। यावर निर्णय लागला का? अद्याप कोणताही अधिकृत आदेश नाही, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काळात निर्णय लागू केला जाऊ शकतो। विशेष गोष्ट म्हणजे 21वा हप्ता येण्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण होऊ शकते अशी चर्चा आहे। याचा अर्थ दुहेरी लाभ घेणाऱ्यांचे नाव यादीतून कमी केले जाऊ शकते। काही माध्यमातून आलेली बातमी, 50,000 शेतकरी वगळले गेले। काही न्यूज पोर्टल्सनी सांगितले की राज्यातील 50,000 शेतकरी वगळले गेले आहेत, परंतु कृषी विभागाने स्पष्ट सांगितले, अधिकृतपणे असा कोणताच आदेश काढलेला नाही। म्हणून हे केवळ अंदाज आहेत, प्रत्यक्ष निर्णय अजून लागलेला नाही। मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न, पीएम किसान बंद झाला तर नमो योजना तरी मिळेल का, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। जर सरकारने दुहेरी लाभ रोखायचा निर्णय घेतला आणि तुमचे नाव पीएम किसान यादीतून काढले गेले तर लक्षात ठेवा, नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता देखील रोखू शकतो। कारण नमो शेतकरी योजनेचा संपूर्ण डेटा पीएम किसान यादीवर आधारित असतो। पीएम किसान मधून नाव काढले गेले तर नमो योजना मधून हप्ता बंद होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया पुढे काय होणार। अजून फायनल आदेश नाही, पण सरकार गंभीरपणे या प्रक्रियेवर काम करत आहे। 21व्या हप्त्यापूर्वी काही बदल दिसू शकतात। ही चर्चा जोरात सुरू आहे आणि पुढील काही दिवसात महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात। तर मंडळी, ही होती पीएम किसान आणि नमो योजनाबाबतची ताजी आणि महत्त्वाची माहिती। तुमची प्रतिक्रिया काय आहे? दुहेरी लाभ देणे योग्य आहे का, की एकाच कुटुंबाला एकच लाभ द्यावा? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। शेती आणि सरकारी योजनांवरील अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट्समध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।